स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत कोपर है। महाशिव पुराण अमृत कथा का आयोजन चल रहा है, जहाँ पे कथावाचक माननीय श्री रामदास शास्त्री महाराज जी का बहुत ही सुंदर कथा सुनने को मिल रहा है। आज तीसरा दिन था, जहाँ पे शंकर भगवान का और पार्वती माँ का शादी का दृश्य बच्चों द्वारा बहुत ही खूबसूरती से किया गया। तो आप देख सकते हैं कि हजारों के तादाद में लोग वहाँ पे मौजूद थे कथा सुनने के लिए, और सबने कथा सुनने के बाद महाप्रसाद का लाभ भी लिया। तो महादेवाचा आहे, खूप बारकावे शिकण्यासारखे आहे, सांगितलं नाही। आता ती वेळ आली। मलाही आसन होतं, माझ्या शेजारी भगवान विष्णू होते, ब्रह्मदेव होते, हजारो लाखो करोडो देवी देवता ऋषी मुनी होते, जपी तपी होते। आणि मी बसल्याबरोबर मी आपले डोळे बंद केले। का? तुला माहिती आहे, मला सवय कुठे गेले की आपले डोळे बंद करणं। आत्मा जो शिवाचा राम जप, मला भजन करण्याची सवय आहे। मी माझ्या सवयीप्रमाणे डोळे बंद केले आणि मग तुला खरं सांगतो, मला माहीतच नाहीये तुझे वडील आले तर ते मला माहित नाहीये। ते आल्याबरोबर सगळे उठून उभे राहिले, प्रत्येकाने त्यांचं स्वागत केलं, रिस्पेक्ट केला, सगळ्यांचं आदर केला, सगळे उठून उभे राहिले। फक्त ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि मी उठलो नाही, सगळे उठले। आता बघा, मामला आहे, ठीक आहे, बाजूला झाला, परंतु मात्र हा दक्ष प्रजापती अजून तापला, इतका भयानक बोलला, नंदीला सहन झालं नाही। नंदी म्हणला, हे खबरदार, लागला बोलायला, तुला बोकडाचं तुला मुंडक बसेल। अनेक एकामेकांनी शाप द्यायला सुरुवात केली। परिणाम महादेव म्हणले, जर इथं थांबलो तर अजून भांडणं वाढतील, तर महादेव तिथून निघून गेले। हे सगळी अशी घटना घडली होती, म्हणून आता तिथे जर मी गेलो आत्ता तर 100% भांडणं होतील, म्हणून मी जाणार नाही। सगळं समजून सांगितलं। बघा, इतक्या वर्षाची घटना महादेव आता सांगतात। काय प्रेम असेल हो एकामेकावर। परंतु आईसाहेब आहे ना, घरात येतात बाहेर जातात, घरात येतात बाहेर जातात। घरातून बाहेर गेल्या तर महादेवाला सोड वाटत नाही, आणि मनात असं आलं की मी गेलं पाहिजे, वडिलाच्या घरी कार्यक्रम आहे। पुन्हा मनामध्ये अशी भावना आली की जर मी गेले तर मला असं वाटतं की माझ्या वडिलाचं, माझ्या पतीचं ना, असं मी जर गेले ना तर असं दोघांचं प्रेम होईल। महादेव म्हणलं की हे देवी, माझं म्हणणं असं, तू जाऊ नको। नाही ना, वडिलांच्या घरी यज्ञ गेलं पाहिजे। ठीक आहे, ठीक आहे, तुझी तुझी इच्छा। आणि आईसाहेब निघाल्याबरोबर महादेवने पाहिलं की आता ही काही रीत परत येत नाही। आता 5-6 वेळेस परत आली, आता परत येत नाही, म्हणून सांगितलं, जा रे सोबत। मग आपल्या शिवगणांना, नंदीला सोबत पाठवलं, सोबत जा। आणि गेल्यावर आईसाहेब त्या यज्ञामध्ये जातात। गेल्याबरोबर कोणीही स्वागत केलं नाही। प्रत्येकाची इच्छा होती स्वागत करण्याची, परंतु दक्ष प्रजापतीची ऑर्डर होती स्वागत करायचं नाही, जर आला तर। कोणी विचारलं नाहीये, फक्त विचारलं, आईने विचारलं। आईने जवळ घेतलं, कशी आहेस बेटा? आणि बरं आहे। बहिणी देखील लांबून बोलल्या, दीदी आलीस? बाकी कोणीही बोललं नाही। परिणाम, यज्ञ कुठे आहे? आईसाहेब त्या यज्ञामध्ये फिरताना असं फिरू लागल्या, पाहतात तर सगळे आसन आहेत, सगळ्यांना आसन टाकलेलं आहे, सिंहासन बसलेला, पण माझ्या पतीला नाहीये। अपमान झाला।
सर हा अपमान आहे ना मरण्यासारखा असतो. अपमान घेऊन जगणं हे जगणं नाही, ते मेल्यासारखं आहे. माझ्या पतीचा अपमान झाला, सहन झालं नाही. आणि ती विचारते भर सभेमध्ये, बाबा माझ्या पतीचं असं नाही आहे. तर वडिलांनी तिला धक्का मारला, सांगितलं होय बाजूला, कसला तुझा पती आहे. बरंच बोलल्यावर तिला सहन झालं आणि सांगितलं की बाबा तुमच्या वीर्यापासून माझं शरीर तयार झालं, मला लोक हाक मारतात दाक्षायणी म्हणून म्हणतात, दाक्षायणी. पण आज माझ्या पतीचा अपमान झाल्यामुळं मी हे शरीर सोडायला तयार आहे. आता मी माझ्या पतीचा अपमान घेऊन जगू शकत नाही. ती खाली बसली, आसन लावलं आणि योगाग्नी शरीरामध्ये, जठराग्नी जसा रे शरीरामध्ये तसा अग्नी तयार केला आणि स्वतः आईसाहेब त्या ठिकाणी भस्म होऊ लागल्या. आईसाहेब भस्म होऊ लागल्या तर युद्धाला सुरुवात झाली. आणि ही बातमी समजली महादेवाला आणि महादेवाने आपल्या एका जटेपासून वीरभद्रला जन्माला घातलं. वीरभद्र प्रगट झाला आणि वीरभद्र मात्र हजारो सेना घेऊन निघाला. वेळेचं भान असल्यामुळे मी लोक सांगतो मला पार्वती मातेचा जन्म करायचा, तिकडं माणसं तयार म्हणून. वीरभद्र हा जन्माला आला, प्रगट झाला आणि त्याने दक्षाला ठार केलं. दक्षाचं शिर कलम केलं आणि ते यज्ञात फेकून दिलं. अनेक देवी देवतांचं युद्ध सुरू झालं. आणि ऐका, भगवान विष्णू देखील दक्षांच्या तिकून लढत होते. भगवान विष्णू म्हणाले की हे वीरभद्र माझ्या अंगावर सोड ब्रह्मास्त्र, मलाही खोटं खोटं लढायचं आहे. आणि भगवान विष्णू लढले, खाली पडले, विजय झाला. परंतु महादेवाला समजलं की माझी पत्नी गेली आणि महादेवाने आपल्या पत्नीचं जे शरीर आहे ते आपल्या खांद्यावर घेतलं. नाचू लागले, रडू लागले. 8 ठिकाणी ते पडलंय आणि त्या ठिकाणी 8 मंदिर उभे राहिले. अशा पद्धतीने हे सती खंड समाप्त झाला. जय जय शिव शंभो काशी विश्वनाथ शंभो. जय शिव शंभो काशी विश्वनाथ शंभो. जय जय शिव शंभो काशी विश्वनाथ शंभो. जय जय शिव शंभो काशी विश्वनाथ शंभो. जय 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 शिव शंभो. आईचा नवरदेवाचे मामा आणि नवरीचे मामा समोर या. शरयू महेंद्र तनया चर्मण्यवती वेदिका. कन्या बागडली परीक काका अक्षदा प्रेम. शुभ मंगला सावधान माय दुरुनी पाहते घाली तुळशीला पाणी. देवता कीर्तन केले ताशा वादळ तुम्ही सावचित्त सावधान. शिव होता संगे. जय शिव
जग करते शिव ओंकार शिव ओंकार शिवंत शिवानंद स्वामी सहित शिवानंद स्वामी सर्वांना आपण स्टेजवर या. तसेच सायंकाळी 7 ते 9 भजन आहे आणि 9 ते 11 हरिकीर्तन आहे. तरी उद्याला या सर्व कार्यक्रमाची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी आणि सर्वांनी इथं दर्शन घेण्यासाठी तसेच आम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित राहायचं आहे. आज आपल्याला या कथा सोहळ्यासाठी लाभलेले पाहुणे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे अत्यंत निकटचे सहकारी श्री राजाराम यादव सर आणि तेही या भक्तिमय वातावरणामध्ये दंग झालेले असतात. आम्ही त्यांची नेहमी चर्चा करत असतो. संस्कृती ज्ञान आणि परिपूर्ण झालेले असे अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत आणि राणे सर आपण स्टेजवर या आणि आपले सहकारी आपल्या सर्वांचं स्वागत इथं कमिटीच्या मार्फत होणाऱ्या प्रभाकर पाटील सर केशव पाटील सर स्टेजवर या. राणे सर यांचं इथं स्वागत होत आहे. ओम नमस्कार आणि या सदैव प्रेरित आमचे अण्णा महाराज यांचा यथोचित सत्कार इथं होत. ओम नमः शिवाय हर हर महादेव. तसेच शालिनी साधना करत आहे. आशीर्वाद दिलेला अतिशय मनापासून धन्यवाद आपलेही. के कथा के आराध्य जो कथा पिछले 3 दिन से प्रारंभ है, कल उसका आखिरी दिन है, कल महाशिवरात्रि भी है. मैं अपने आराध्य देव भगवान भोले के चरणों में आप सबके तरफ से, पूरे कोपर गांव के भाइयों बहनों के तरफ से, हमारे दोस्ती परिवार से यहाँ 25 लगभग लोग आए हैं, सबके तरफ से उनके चरणों में वंदन अर्पित करता हूँ. तत्पश्चात में जिसने इस कथा को इतना मंत्र मुग्ध बनाया, हमारे कथावाचक. अगर हम कथावाचक शब्द जब हमारे सामने आता है तो ऐसा लगता है कि कोई सफेद बाल वाला जटा वटा वाला त्रिपुंड धारी कोई बाबा होगा. लेकिन हमारे बाबा जी ने एक संस्कृत का श्लोक बोला था, विद्या ददाति विनयम विनयात याति पात्रतम तद्वा धन अपनोति धन धर्म तथा सुखम. विद्या, इनमें साक्षात विद्या का दर्शन हो रहा है और उसका अर्थ ये होता है कि विद्या आती है तो विनम्रता आती है, विनम्रता आती है तो योग्यता आती है, और जब योग्यता आती है तो धन प्राप्त होता है और धन से धर्म होता है. दोस्तों, आपने इतना बड़ा इंतजाम देखा होगा. हम देख रहे थे बाबा जी को इतना सुंदर आसन देके, हम लोग को कुर्सियां देके. मेरे सरपंच महोदय हेमंत घरात साहब पूरी सेवा में लगे थे, मैंने उनको बैठे देखा ही नहीं. तो मैं इस ग्राम सभा का सौभाग्य समझता हूं कि हेमंत साहब आपके लिए कोई नेता नहीं बल्कि इस गांव का बेटा है. क्या बात है. और भगवान उनको लंबी उम्र दे. और मैंने उनको 2 मुलाकात में जो समझा है, जो जाना है, अपने धर्म को, अपने परंपरा को, अपने बुजुर्गों की विरासत को कायम स्वरूप आगे बढ़ाने वाले विचारवान हमारे हेमंत साहब को भी मैं उनका आभार व्यक्त करता हूं कि इस तरह से इतना बड़ा इंतजाम करके और इस तरह से हम लोगों को ये सुविधा उपलब्ध कराया कि आज हम भोले बाबा का, ऐसा लगा कि हम हिमालय पर ही हैं. 2 बच्चों ने ऐसा नाट्य प्रस्तुत किया, लगा हम सच में भोले और पार्वती जी का विवाह देख रहे हैं. इस काम में मैं ऐसा नहीं मानता कि हेमंत साहब अकेले होंगे, हम उनका नाम नहीं जानते हैं, लेकिन उसमें सैकड़ों मेरे भाई बहन होंगे. मैं सबका तहे दिल से हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करता हूं और ईश्वर से प्रार्थना करता हूं कि उनको इतनी शक्ति दे, उनको इतनी बुद्धिमत्ता दे कि इसी तरह का आयोजन ये वर्षों दर वर्षों करते रहे. वर्षों दर वर्षों क्या, अपने पीढ़ियों को ऐसी परंपरा सिखा के जाए, इसका संस्कार दे के जाए कि सदियों तक ये सब चलता रहे. दोस्तों, भोले बाबा सच में सबसे आसान पूजा करने वाला, सबसे आसानी से खुश हो जाने वाला बाबा. हम तो काशी क्षेत्र से आते हैं,
हमारे यहाँ तो गुरुजी ऐसी भी घटना है कि एक पंडित जी लोटा में पानी लेके जा रहे हैं, वहां तो जगह जगह छोटा छोटा मंदिर है भोले बाबा का, इतना बड़ा भी मंदिर है। तो काशी वाले लोग भोले बाबा को अपना परिवार मानते हैं, भगवान नहीं मानते। तो पंडित जी लोटा का पानी लेके जा रहे हैं और ऐसा छींक रहे हैं, कहे खुश रहा, आशीर्वाद, खुश रहा बाबा। तो भोले बाबा कहीं बेटा बन जाते हैं, कहीं पिता बन जाते हैं, कहीं आपके गार्जियन बन जाते हैं। भोले बाबा का पूजा का साहित्य क्या है? बेल का पत्ता, धतूर, ऐसी चीजें जो जानवर भी नहीं खाते वही भोले बाबा को चाहिए। उनके श्रृंगार के लिए स्मशान की रात, उनको कोई ऐसा वैसा वस्त्र आभूषण नहीं चाहिए। ये एक त्याग की भावना का आचरण है जो सीखने लायक है, ये प्रतीकात्मक है। इसका अर्थ है कि उन्हें मोह माया नहीं है, वो जितना में है उतना में खुश है, उनको धन नहीं चाहिए। दोस्तों, मैं फिर ऐसे भोले बाबा को फिर से सख्त नमन करते हुए पूरी टीम का मैं आभार व्यक्त करता हूं, सबको धन्यवाद देता हूं। और मैं घरात साहब को इसलिए फिर से आभार व्यक्त करूंगा कि हम लोग पता नहीं कितने प्रांतों से, कितने जिले से हम लोग नए नए यहाँ पे रहवासी हुए हैं आपके कोकर ग्राम सभा में, लेकिन सरपंच जी ने इतना याद किया कि वहाँ भी हमारे थोड़े बच्चे रहते हैं। उन्होंने 15 दिन से हमें आमंत्रण दे के रखा था और 2 दिन पहले हमारे जो पुलिस है यहाँ पे राणे साहब, उनको निवेदन किया था कि आप लोग उपस्थित हुए। ये सर जी, ये आपका आदेश नहीं, ये हम अपना सौभाग्य समझते हैं कि आपने मुझे अपना समझा। आप इस ग्राम सभा में जो नई सोसाइटी बनी है उसको आप समझते हैं कि वो हमारे हैं, इसी ग्राम सभा के हैं। आप अपना आप हमको परिवार समझते हैं, अपने गांव का रहवासी समझते हैं। इसलिए घरा साहब आपको भी और आपकी पूरी टीम को और पूरे कोपर ग्राम सभा के भाइयों बहनों को मैं सत बार नमन करता हूं। मुझे ऐसा लग रहा है कि मैंने अपने गांव काशी चला गया, यूपी चला गया हूं। मेरी बहनें, माताएं, भाई, इस तरह से जो मुझे ऐसा मिल रहा है कि मैं अपने ही गाँव में है। मुझे जो प्यार मोहब्बत हमारे पूरे परिवार को मिला, हम आप सबके आभारी हैं। धन्यवाद। स्टार्टिंगलाच बोललो होतो महाराजजी की अतिशय विद्येचा भांडार असलेले या दिवशी आहे आणि योगायोग असा आहे का एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळचे सहकारी आहेत, कधी कधी एकनाथ शिंदे साहेबांकडे